प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज चांगलाच तमाशा रंगलाय। त्या मिहिरला कॉल आलाय त्या रोहितचा की तो पोहोचलाय म्हणून। मिहिर सागरला सांगतोय की मी त्यांना रिसीव्ह करून आलोच। आता ही सागरची फॅमिली रोहितला रिसीव्ह करतात आणि त्याचं स्वागत करतात। सागरने रोहितला रिसीव्ह केलंय, मिहिरने आणि सागरने, आणि सगळ्यांची ओळख करून दिली आहे फॅमिलीची की हे माझे आई आहेत, वडील आहेत, ही माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, वगैरे वगैरे। तर आता ओळख पाळख झाल्यानंतर रोहिणी आणि रोहित दोघेही जण इंद्राताईंना नमस्कार करतात। नमस्कार केल्यानंतर इंद्राताईंना फार कौतुक वाटतंय त्यांचं। आता ही म्हणते, नमस्कार, मी रोहिणी, ही माझी मुलगी आहे। आता ती मुलगी पण ह्यांना सगळ्यांना हाय करते आणि नमस्कार केल्यानंतर इंद्राताई म्हणतात, बाई तुम्ही दोघं जण तर मराठी बोलता, किती छान मराठी बोलता हो तुम्ही, मला वाटलं तुम्ही इंग्लिशमधूनच बोलताल आणि मला काही कळणारच नाही। त्यावर रोहिणी सुरेख उत्तर देते, काकू आम्ही जरी परदेशी राहत असलो ना तरी इथली संस्कृती आणि सणवार सगळे जपून आहोत बरं, ते कसे विसरायचे। तर आता हे सगळ्यांचं इंट्रोडक्शन वगैरे झालंय। मग त्या दोघांनाही फराळाचं आग्रहाचं आमंत्रण आहेच, त्यामुळे फराळ वगैरे देण्यात येतोय। आणि त्यांच्यासोबत छोटी मुलगी बघून इंद्राताई खूप इमोशनल होतात आणि त्यांना सईची आठवण येते। त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि त्या बाजूला जाऊन रडत असतात। तिथे बापू येतात आणि त्यांना समजवतात, अगं माझी बाई नको रडूस, हे बघ आपली सई गेली आहे माहिती आहे मला, पण ती येईल, तू नको काळजी करूस इतकी इंद्रा। आता इंद्राताई म्हणतात, सगळं काही आवडतं हो माझ्या मासोळीला, हे म्हणजे सईला, आणि तीच इथे नाही आहे, माझं सागर इथे म्हटल्यावर मला सगळं विसरायला झालं, पण मी नाही विसरू शकत आहे सईला। बापू त्यांना समजवतात की नको काळजी करूस। आता मीर म्हणतो, बरं झालं त्याच्या लक्षात आलं नाहीये की सई आणि मुक्ता इथे नाहीये। सागर म्हणतो, हे किती वेळ तो विसरणार आहे, तो विचारेलच थोड्या वेळात। तेवढ्यात इंद्राताई भाऊक होऊन सागरकडे येतात आणि त्याला म्हणतात, रे बाबा तू नुसता हो म्हणलास तर किती झगमगाट केलं बघ मी घरामध्ये। सणाच्या दिवशी आपले पोरं घरी असले की किती बरं वाटतं रे सागर, पण माझी मासोळीच नाहीये। आणि तेवढ्यात सईला 100 वर्ष आयुष्य, ती हजर होते। आणि आता इंद्राताईंच्या आनंदाला 4 चांद लागलेत असं म्हणायला हरकत नाहीये, म्हणजे त्यांनी आठवण काढली आणि सई हजर झाली आहे। पण इंद्राताई जरा सेल्फिश सारख्या वागतात असं नाही का वाटत? त्यांना दिसलं नाही का की मुक्ता सईला घेऊन आली आहे, पण त्या मुक्ताशी काहीही बोलत नाही आणि सईला म्हणतात, बघ तुला भेटायला परदेशी पाहुणे आलेत। आणि मुक्ताचं लक्ष रोहिणी आणि रोहितकडे जातं आणि ती बिचारी हात लावून घेते डोक्याला। आता काय करायचं? सागर तिला खाणाखुणा करत असतो की प्लीज एवढ्या वेळेला सांभाळून घे। माणुसकी म्हणून मुक्ता हे सगळं सांभाळायचा प्रयत्न करतेच, पण आता पुढे आपण बघतोय की या रोहिणी आणि रोहितने मुक्ताला बघितलंय आणि ते तिच्याजवळ जाऊन म्हणतात, काय तुमच्या दोघांचं सुरू आहे? सगळे तिकडे एन्जॉय करताय, तुम्ही दोघं जण मात्र गुलुगुलू गप्पा मारताय कोपऱ्यात बसून। बघितलंस का रोहित, याला म्हणतात खरे कपल। किती क्यूट आहेत नाही हे दोघं जण। त्यावर सागर सारवासारव करत म्हणतो, असं काही नाही अरे, तिला जरा आवरायचं होतं म्हणून मग मी जस्ट सहज चाललो होतो तिच्यासोबत। आता रोहिणी म्हणते, कळतंय आम्हाला, तुम्हाला प्रायव्हसी हवी आहे का? मुक्ता म्हणते, असं काही नाही आहे, मला जरा काम होतं, म्हणजे फोन करायचा होता म्हणून मी वर जात होते। मिहिर आता ती बाजू सावरतो आणि म्हणतो, अरे तुम्ही करंज्या खाल्ल्या का मावशीच्या हातच्या? करंज्या एकदा खाऊन तर बघा, नाही ते संपतील हां। आता रोहिणी आणि रोहित तिथून सध्यापुरते तरी गेल्यात, पण बराच तमाशा झाला यांचा। आता ही मुक्ता जरा वैतागते सागरवर। तेवढ्यात हे पुरू आणि ही मिहिका ती खाली आली आहे आणि सागर आणि मुक्ताला एकत्र बघून या दोघांनाही जरा नवलच वाटतंय। मिहिका विचार करतीये, ताई सागर बरोबर काय करतीये? तेवढ्यात बापू येऊन पुरूंना अभिनंदन देतात, म्हणजे हॅपी दिवाळी वगैरे विश करतात आणि त्यांना म्हणतात, चल आपण बाकीच्या लोकांना भेटून येऊयात। मिहिका तिथे एकटीच असते। आता मिहिकाने रोहित आणि रोहिणीला बघितलं आणि ती खूप संतापते आणि हे सगळं मिहिरने बघितलंय। किती नाव आहेत नाही प्रेक्षकांनो, लक्षात ठेवणं अवघड आहे ना, हुकलं चुकलं तर आठवण करून देत जा मला। तर आता मिहिर त्या मिहिकाला थांबवतो आणि म्हणतो, हे बघ प्लीज तू तिकडे जाऊ नकोस आणि गोंधळ घालू नकोस। पण मिहिका खूप चिडते आणि म्हणते, माझ्या ताईला काय गृहीत धरता रे, तू आणि तुझा तो भाऊ जरा ओव्हरच आहात। तुम्हाला मिळावं काय ते तुमचं प्रोजेक्ट तर माझ्या बहिणीचा वापर करताय का? ती जरा जास्तीच हायपर झालेली दिसतीये मला, हे जरा ओव्हर होतं। असो, पण आता लकी त्यांना बघतोय आणि त्या मिहिरबद्दल मनातल्या मनात विचार करतोय, आली नाही माझी मिठाई की लागला भुणभुण करायला तिच्या मागे, म्हणजे ह्याची आहे का त्याची आहे? असो, पण मिहिर तिला प्रेमाने समजवतो, हे बघ मिहिका असं काही नाहीये, आम्ही तुझ्या ताईला काहीच बोललो नाहीये, पण तुझी ताई ही सगळी परिस्थिती स्वतःहून सावरतीये, तू प्लीज जरा शांत हो। 1 तासाचीच गोष्ट आहे, ते जाणार आहेत अगं इथून, प्लीज मिहिका जरा शांत हो। आणि मिहिकाने मिहिरचं बोलणं ऐकलंय आणि गप्प बसली आहे। असो, पण आता सागर आणि मुक्ता दोघं एकमेकांशी तिथे वाद घालतात, हळूहळू बोलतात। आता ही मुक्ता जरा वैतागूनच म्हणते, तुम्ही प्रत्येक वेळेला मला कसं काय गृहीत धरता हो? सागर म्हणतो, गृहीत धरायचा प्रश्न नाहीये, थोड्याच वेळाची गोष्ट आहे।
नवरा बायकोचं नाटक तर करतोय ना आपण. तर सागर असं बोलल्यानंतर मुक्ता म्हणते, तुमच्यासाठी हे शब्द मॅटर करत नसतील पण माझ्यासाठी खूप मॅटर करतात. सागर म्हणतो, हे बघा तुम्हाला काय मला आयुष्यभर बायकोचं स्थान द्यायचं नाही आहे आणि ते मी देणारही नाही आहे, फक्त थोड्याच वेळाची गोष्ट आहे. म्हणजे आपण प्रोमोमध्ये बघितलं त्याप्रमाणे हे वाद घालता येतं एकमेकांशी. पुन्हा एकदा रोहिणी आणि रोहित त्या सागरकडे येतात आणि म्हणतात, कसली हुशार आहे नाही सई, तिने आम्हाला बळीराजाची गोष्ट सांगितली आत्ता दिवाळीची. हा रोहित म्हणतो, अरे यार मला सुद्धा माहीत नव्हती रे, काय हुशार आहे तुझी मुलगी. सई म्हणते, असं काय करते, सगळं तूच सांगितलीस ना मला गोष्ट. आता इथे तिने मुक्ता आंटी नाही म्हणला प्रेक्षकांनो, एरवी ती मुक्ता आंटी म्हणते, म्हणजे सईला पण बरंच कळतं. असो, पण आता ही रोहिणी सागर आणि मुक्ताचं जरा जास्तीच कौतुक करते की खरंच तुम्ही तुमच्या मुलीला छान संस्कार दिलेत आणि खूप गोड आहे रे तुझी मुलगी, अगदी तुमच्या दोघांसारखी. आणि रोहिणी म्हणते, खरंच खूप गोड कपल आहेत हे दोघं जण. मला असं वाटत होतं की आपणच दोघं बेस्ट कपल आहोत, पण नाही हं, तसं नाही आहे. मी काकूला सांगून तुमच्या दोघांची दृष्टच काढायला लावणार आहे, नाहीतर माझीच नजर लागेल तुम्हाला. सई आता आग्रह करून मुक्ताला आणि सागरला फटाके फोडण्यासाठी नेतीये. आता हे दोघं जण फटाके फोडत असतात सोबत सोबत. तर ही स्वाती बघते आणि इंद्राताईंच्या डोक्यात किडा घालते की बघ ना मम्मी, हिने आपल्या भाईचा एवढा अपमान केला आणि आता बघ कशी मिरवतीये भाईच्या क्लायंट समोर. इंद्राताई लगेच पेटून उठतात, थांब आता दाखवतेस तिला. मग मिहीर या दोघींचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, हे बघा प्लीज असं काही करू नका, ती मुक्त जे काही करतीये ना ते खूप मोठं आहे आज, तिला एक शब्दही बोलू नका, जे काही चाललंय ना ते चालू द्या. भाईसाठी ना हे क्लायंट खूप इम्पॉर्टंट आहेत, सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो, फक्त मुक्ताला एकही शब्द बोलू नका प्लीज. पण आता प्रेक्षकांनो, अर्थाचा अनर्थ कसा होतो ना ते भारी दाखवलंय त्यांनी. आता मुक्ता छान सेलिब्रेट वगैरे करतीये दिवाळी, पण आता ह्या माधवीताई तिथे लाडू वाटायला येतात आणि मंजिरी येते. मंजिरी उशिरा आली म्हणून माधवीताई तिला ओरडा देतात की लाडू झाल्यावर आलीस ना. मंजिरी म्हणते, आई नशीब माझ्या सासूने पाठवलं, नाहीतर सगळं फराळ करून आली आहे मी, माहिती आहे का तुला. मग माधवीताई म्हणतात, चल आपल्याला इलेक्शन कॅम्पेनसाठी लाडू वाटायचे आहेत. मंजिरी त्यांना आयडिया देते, अगं मग इथेच वाट की सगळ्यांना. आणि माधवीताईंना खूप आवडते ती आयडिया. ते म्हणतात, बरं केलंस तू सांगितलंस, बघ मागे परब काकू आहेत, मी त्यांना देऊन येते. आणि माधवीताई खूप उत्साहाने सगळ्यांना लाडू वाटतात आणि पुरूंना जिंकून द्या असं पण सांगतात. इलेक्शन आहे, आमच्या पुरूला नक्की मत द्या बरं. असो, पण आता सागर आणि मुक्ता पण एकमेकांशी गुलूगुलू बोलतायत आणि ह्या माधवीताईकडे लाडू वाटतात, असं त्यांनी सीन क्रिएट केलाय. आता लाडू संपले म्हणून त्या वर जात आहेत. तेवढ्यात आता इथे हा रोहित आणि रोहिणी सागरबद्दलच बोलत असतात. खरंच किती क्यूट आहेत नाही ते दोघे जण. सागर आणि मुक्ता जणू काही अगदी मेड फॉर इच अदर आहेत असंच वाटतंय. आणि मंजिरी यांचं बोलणं ऐकते. पुढे ती रोहिणी म्हणते, यांची मुलगीसुद्धा यांच्याप्रमाणेच गोड आहे सई. आणि हे सगळं बोलणं ऐकून त्या मंजिरीला किती धक्का बसला असेल ते तुम्ही इमॅजिन करूच शकता. आता ही रोहिणी देवाजवळ प्रार्थना करते की सागर आणि मुक्ताची जोडी अशीच राहू दे. आणि मंजिरीला कळतच नाही आहे काय चालू आहे आणि तिने आईला शोधलंय पण दिसली नाही म्हणून फोन केला आहे माधवीताईंना. अगं आई तू कुठे आहेस. माधवीताई म्हणतात, अगं लाडू संपले ना म्हणून वर आले होते घ्यायला. का गं काय झालं, येतीच आहे मी खाली. आणि ती सांगते की अगं इथे ना सागर मुक्ताबद्दल जोडीनं कौतुक, म्हणजे जोडीचं कौतुक करतायत लोक. अगं काय सुरू आहे मला काही कळत नाही, तू येतेस का लवकर खाली. माधवीताई म्हणतात, अगं असं कसं. त्यांना पण बराच धक्का बसतो आणि दोघींचं जरा बोलणं झालंय, काय म्हणजे असं अर्धवटच बोलणं झालंय. मग आता ह्या माधवीताई म्हणतात, थांब जरा आलेच मी खाली. स्वातीने ऐकलंय मंजिरी जे काही बोलली आहे फोनवर. ती विचार करते की आता ही 101 वाली इथे येईल आणि सगळी खोटी करेल, भाईचं नुकसान होईल. आणि ती इंद्राताईच्या कानावर घालते, अगं मम्मी त्या तिच्या पोरीनं ना त्या 101 वालीला सांगितलं, आता 101 वाली खाली येईल आणि धिंगाणा घालेल बघ, आता काही खरं नाही भाईचं. इंद्राताई म्हणतात, तू नको काळजी करूस, मी सांभाळते त्या 101 वालीला. आता इंद्राताई करायला जातात एक आणि होतं तिसरंच प्रेक्षकांनो. इंद्राताई माधवीताईंना अडवतात आणि म्हणतात, थांब जरा थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी. माधवीताई म्हणतात, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, एकही शब्द मला जाऊ द्या, तिकडे माझी मुलगी आहे ना. इंद्राताई म्हणतात, अगं हो गं बाई, तुझी मुलगी जे करते ना ते करू देत तिला. अगं माझ्या पोराचे क्लायंट आहे ना परदेशी, लई महत्त्वाचे आहेत गं. माधवीताई म्हणतात, मग माझ्या मुलीचा काय संबंध आहे यात. आता त्यांना काहीच माहिती नसतं प्रेक्षकांनो. इंद्राताई स्वतःहून सांगून देतात, अगं बाई तुझी पोरगी नाटक करतीये बायको बनण्याचं माझ्या सागरसोबत, तुझी कढीपत्त्याची काडी. आणि त्या माधवीताई खूप चिडतात. आता पुढे इंद्राताई म्हणतात, करू दे गं नाटक, थोड्या वेळ तर करायचंय, थोड्या वेळ करू दे गं नाटक, म्हणजे असं रिक्वेस्ट करायला लागतात. आणि माधवीताई भयंकर चिडतात, माझी मुलगी म्हणजे काय यांना खेळणं वाटलं की काय. आता माधवीताईंची रिॲक्शन अगदी ऑब्वियस आहे प्रेक्षकांनो. त्यांना ह्या गोष्टीचा जास्ती राग आलाय की या इंद्राताई या सगळ्याला सहमती देत आहेत. इथे तर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण
पण उद्या मात्र नेहमीप्रमाणे तमाशा होणार, म्हणजे यांचा काही कार्यक्रम असला की तमाशा यांचा चांगलाच रंगतो असं म्हणायला हरकत नाही आहे. माधवीताईंनी सागरची कॉलर धरली आहे आणि त्याला ओरडताय, तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या मुलीकडनं असं कामं करून घ्यायची? माझा जर मुलगा असता ना असा तर त्याच्या 2 कानाखाली लावल्या असत्या मी. आता इथे ते रोहिणी आणि रोहित गेले की नाही कोणास ठाऊक, बिचाऱ्यांसमोर तरी तमाशा नको. अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, तसं राहू देत म्हणा त्यांना. असो प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धनत्रयोदशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.